चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात। जंगल सफारीच्या माध्यमातून ताडोबातील वन्य प्राणी विशेषतः वाघांना बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते। पण पर्यटकांची हीच गर्दी आता ताडोबा अभयारण्यातील टूर गाईड्स वाहन चालकांच्या अंगलट आली आहे। केवळ पर्यटकांची गर्दीच नाही तर सोशल मीडियाही या टूर गाईड्स वाहन चालकांना चांगलाच महागात पडलाय। तर पाहूयात नेमकं प्रकरण काय। सुरुवातीला तुम्ही हा फोटो पहा। हा फोटो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे ताडोबा अभयारण्यातील आहे। या फोटोमध्ये एक वाघीण जंगल सफारी करत असलेल्या जीपच्या मधोमध असल्याचे दिसते। अनेक पर्यटक त्या जीपमध्ये असून त्यात टूर गाईड्स देखील आहेत। या फोटोमध्ये पर्यटक त्या वाघिणीचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत। हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपल्यानंतर काहींनी लगेचच या फोटोला सोशल मीडियावर शेअर केला। पर्यटकांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रकल्प व्यवस्थापनेने पाहिला। त्यानंतर वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या अशा परिस्थितीसाठी कारणीभूत ठरलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रकल्प व्यवस्थापनेने कठोर कारवाई केली। त्यानुसार वाघिणीला घेराव घालणारी 10 वाहने महिनाभरासाठी पर्यटकांच्या सेवेतून रद्द करण्यात आली आहे। म्हणजेच आता महिनाभर या गाड्यांबरोबरच त्या चालवणाऱ्या चालकांनाही काम करता येणार नाही। हा सारा प्रकार T-114 वाघिणी बरोबर घडला। या वाघिणीला खातोडा ते ताडोबा गेट मार्गावर अडवण्यात आलं आणि तिच्या सर्व बाजूंनी पर्यटकांच्या जीप्स तसेच क्रूझ वाहने उभी होती। वाघिणीचा मार्ग अशा पद्धतीने अडवणे सफारीच्या तसेच वन्य प्राणी सुरक्षेच्या नियमांविरोधात आहे। वाघिणीला अडवणाऱ्या वाहनांमध्ये खुंटवडा, मोहर्ली आणि कोलारा या द्वारांवर नोंदणी केलेल्या 9 जीप्स बरोबरच एका शासकीय क्रुझर वाहनाचा समावेश होता। क्रुझरवरील हंगामी चालकाला पर्यटन वाहन चालवण्यापासून नेहमीसाठी निलंबित करण्यात आलंय, तर 9 जीप चालकांना प्रत्येकी 3000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय। असे प्रकार टाळण्यासाठी शिफारशी संबंधित सर्व घटकांची बैठक पार पडली। अशा प्रकारे वन्य प्राण्यांना त्रास होईल असे गैरवर्तन टाळण्यासाठी सर्वांना इशारा देण्यात आलाय।